नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे. CISF भरती 2024 तर्फा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती निघाली आहे. 1130 जागांसाठी जे आहे विद्यार्थी मित्रांनो CISF मध्ये भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि या भरतीचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरणे सुरू झाले. तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जे या ठिकाणी चालू होणार आहे. तर 31 ऑगस्टपासून तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर हे 30 सप्टेंबर 2024 असणार आहे. तर 31 ऑगस्टपासून जे आहे या ठिकाणी CISF कॉन्स्टेबल भरतीचे फॉर्म भरणे सुरू होत आहे. तर 12वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय आहे, काय काय या भरतीमध्ये अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहे. त्याचबरोबर यामध्ये फिजिकल किती आहे, त्याचबरोबर सर्वात आधी ग्राउंड असणार आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे. उंची किती लागते, छाती किती लागते, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंड किती आहे. ठीक आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून CISF भरतीबद्दल सांगणार आहे. कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, CISF भरती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि हे जे पद आहे तर यामध्ये जे पद असणार आहे, पदाचं जे नाव आहे कॉन्स्टेबल फायर पुरुष. ठीक आहे, तर जवळपास यामध्ये 1130 जागांसाठी ही भरती निघाली आणि टोटल 1130 जागा या ठिकाणी. आणि यामध्ये शिक्षण जे लागते तर 12वी विज्ञान तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे, तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर आपण फॉर्म भरण्याचा जर बघितलं तर 30 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे आणि 30 ऑगस्टपासून फॉर्म चालू होत आहे, 31 ऑगस्टपासून. आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण असणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये जाहिरातसुद्धा दाखवणार आहे. आणि वयोमर्यादा जे ठेवण्यात आलं आहे CISF भरतीमध्ये तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म अप्लाय करू शकता, फॉर्म भरू शकतात. SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता आणि OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 23 पर्यंत फॉर्म भरू शकतात. आणि आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि SC/ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे. ठीक आहे, आणि या भरतीमध्ये आपण उंचीचा जर विचार केला तर सर्वात अगोदर या भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे. 170 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी उंची लागते, छाती 80 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर मी तुम्हाला सर्व जाहिरात आहे CISF भरतीची दाखवून देतो, पुढची काय प्रोसेस असणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी जाहिरात बघून घ्या. या ठिकाणी 31 ऑगस्टपासून फॉर्म चालू झालेले आहे, बघू शकता. या ठिकाणी ॲप्लिकेशन बघू शकता तुम्ही. डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 31 ऑगस्टपासून सुरू झाले आणि 30 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे CISF भरतीची. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता काय काय तुमची या ठिकाणी समोर प्रोसेस असणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि आपण जागांचा जर विचार केला महाराष्ट्रामध्ये किती जागा आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहे. यामध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा दिलेल्या आहे की ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा आहे तर ह्या 27 जागा आहे. त्याचबरोबर नक्षल एरियामध्ये 5 जागा आहे. त्याचबरोबर EWS कॅटेगरीच्या जागा आहे महाराष्ट्रामध्ये 6 आहे आणि नक्षल एरियात 1 जागा आहे. त्यानंतर SC कॅटेगरीच्या जागा आहे महाराष्ट्रामध्ये तर त्या 6 आहे आणि नक्षल एरियाची 1 आहे. त्यानंतर ST कॅटेगरीच्या सुद्धा 6 जागा आहे महाराष्ट्रामध्ये, नक्षल एरियाची 1 जागा आणि OBC कॅटेगरीच्या ज्या 16 जागा आहे तर नक्षलसाठी 3 जागा आहे. तर टोटल 61 जागा जनरल आहे आणि नक्षल एरियाच्या ज्या जागा आहे तर त्या 11 जागा आहे. ठीक आहे, तर एवढ्या या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जागा आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे, तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी वयोमर्यादा तुम्ही बघू शकता. 18 ते 23 पर्यंत वयोमर्यादा मागितला आहे. SC/ST कॅटेगरीला 5 वर्ष सूट, OBC कॅटेगरीत 3 वर्ष सूट, माजी सैनिक वगैरे असेल तर बघू शकता या ठिकाणी एवढी सूट या ठिकाणी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शिक्षण तुम्ही बघू शकता या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये फक्त 12वी पास लागते आणि तुमचं सायन्स असलं पाहिजे, 12वी सायन्स पाहिजे. या ठिकाणी बघू शकता द कॅन्डिडेट्स मस्ट हॅव पास 12th क्लास ऑफ इक्वॅलेंट. त्याचबरोबर क्वालिफिकेशन फ्रॉम अ रिकॉग्नायझेड बोर्ड युनिव्हर्सिटी विथ सायन्स सब्जेक्ट ऑन ऑर
बिफोर क्लोजिंग डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. तर 12वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते आणि सायन्स असलं पाहिजे. त्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर या ठिकाणी बघितलं तर मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर हे संपूर्ण जाहिरात आहे CISF भरतीची. तर सर्वात अगोदर तुमची या ठिकाणी PET होणार आहे, PST तुमचं ग्राउंड या ठिकाणी सर्वात अगोदर CISF भरतीमध्ये होणार आहे आणि ते किती असणार आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्वात अगोदर तुमचं PET असणार आहे. त्यानंतर तुमचं रिटर्न एक्झामिनेशन OMR CBT होणार आहे. म्हणजे OMRवर तुमचं या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेस. सर्वात अगोदर तुमचं फिजिकल होणार आहे. त्यानंतर तुमचं या ठिकाणी डॉक्युमेंट फिजिकल टेस्ट होणार आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. तर एवढी तुमची या ठिकाणी प्रोसेस असणार आहे. तर फिजिकल तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती आहे. तर 5 किलोमीटर रनिंग जे आहे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल आहे यामध्ये. CISFमध्ये रनिंग किती आहे तर मी तुम्हाला सांगतो. बघू शकता तुम्ही फिजिकल PET. तर पहिले 5 किलोमीटर रनिंग आहे तुमची 24 मिनिटामध्ये. तर 24 मिनिटामध्ये जे पण उमेदवार येणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे. तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो CISF भरतीमध्ये तुमचं 5 किलोमीटर रनिंग आहे 24 मिनिटामध्ये. जसं SSC GD सारखंच तुम्ही समजा, कारण की SSC GD मध्ये तरी सर्वात अगोदर पेपर होते पण यामध्ये सर्वात आधी ग्राउंड होते. ठीक आहे. तर SSC GDचं सेम तुम्ही चालून ठेवा. जसं SSC GD भरतीमध्ये 5 किलोमीटर 24 मिनिटामध्ये आहे तर तसंच या CISF भरतीमध्ये तुमचं सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये फिजिकल होणार आहे. 5 किलोमीटर रनिंग आहे तुमचं यामध्ये 24 मिनिटामध्ये. तर जे पण विद्यार्थी 5 किलोमीटर 24 मिनिटामध्ये येणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे. आणि ही जी भरती आहे CISFची तर हे पुरुष उमेदवारांसाठी आहे, महिला उमेदवारांसाठी नाही आहे. तर स्टार्टिंगला मी महिला आणि पुरुष उमेदवार म्हटलं व्हिडिओमध्ये. तर तेवढं जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते मिस्टेक झाली आहे माझी. ठीक आहे. तर सर्वात अगोदर तुमचं फिजिकल आहे CISF भरतीमध्ये 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटामध्ये. ठीक आहे. हे झालं क्लिअर. त्यानंतर तुमचं या ठिकाणी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट या ठिकाणी राहणार आहे. हाईट बार झालं, हाईट टेस्ट हाईट झालं. ठीक आहे. तर 170 सेंटीमीटर हाईट आहे. चेस्ट 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्यानंतर तुमचं हे PET झाल्यानंतर ग्राउंड तुमचं 5 किलोमीटर रनिंग झालं, उंची वगैरे मोजल्यानंतर तुमची असणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा. ठीक आहे. आणि वेटचं बघू शकता तुम्ही प्रोफेशनल टू हाईट अँड एज ॲज पर मेडिकल स्टँडर्ड्स. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तुमचं या ठिकाणी लेखी परीक्षा असणार आहे. तर लेखी परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारले जाणार आहे तर परीक्षा जे तुमची या ठिकाणी 100 मार्काची असणार आहे. तर पहिल्या पार्टमध्ये जनरल इंटेलिजन्स रिझनिंगचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इलिमेंटरी मॅथमॅटिक्स गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि इंग्लिश किंवा हिंदी व्याकरण तुमचा 25 मार्क्सचं विचारलं जाणार आहे. 120 मार्काचा तुमचा या ठिकाणी पेपर असणार आहे. ठीक आहे. तर बघू शकता अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे या CISF भरतीची. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 100 मार्काचा तुमचा लेखी परीक्षा होणार आहे, लेखी परीक्षा, आणि 120 मिनिटाचा तुम्हाला टाईम भेटणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 100 प्रश्न परीक्षेला या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि 100 मार्क्स या ठिकाणी असणार आहे. सेम SSC GD सारखाच आहे. SSC GD सारखीच या ठिकाणी सब्जेक्टसुद्धा यामध्ये आहे. ठीक आहे. तर अशी जी आहे संपूर्ण प्रोसेस आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. CISF भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.